विवाहाचे 8 प्रकार आहे. पहिला ब्राह्मण विवाह, तो स्वालंकृत कन्यादान करून वरदक्षिणा देऊन करायचा असतो. दुसरा आहे तो आर्ष विवाह, ज्यामध्ये वधू पिता वराकडून 2 गायी घेतो, त्या बदल्यात आपली कन्या त्याला देतो. हा आर्ष विवाह. तिसरा आहे तो आसुर विवाह, ज्यामध्ये वर म्हणे तेवढं धन त्याला द्यायचं आणि कन्या द्यायची. हा आसुर विवाह आहे. बरं, त्याच्या पुढचा आहे राक्षस विवाह. बलपूर्वक कन्येचं अपहरण करायचं आणि नंतर त्याच्याशी विवाह करायचा. राक्षस विवाह. गांधर्व विवाह म्हणजे दोघांनी एकमेकांशी समजुतीनं विवाह करायचा. त्याच्या पुढचा सांगितला पैशाच विवाह. कन्येला मूर्छित अवस्थेतून पळवून द्यायचा आणि विवाह करायचा. पुढचा आहे तो प्राजापत्य विवाह. वधूच्या पित्याकडे जाऊन त्याची अनुमती मागायची आणि विवाह करायचा. हा प्राजापत्य विवाह. आणि शेवटचा विवाह सांगितला दैव विवाह. दैव विवाह म्हणजे यज्ञ करायसाठी जायचं आणि दक्षिणेमध्ये कन्या मागून घ्यायची. असे 8 प्रकारचे शास्त्रात विवाह सांगितले.